नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Today we will learn our lesson number 11, circle. First of all, we have to recall. So let us recall. Identify the radii, chords and diameters in the circles alongside and write their names in the table below. So using this figure, we have to fill this table. Okay. So in this figure, radii. So point O is the center and point C, B, D, A, E, F are the points on the circle. So therefore we have to write four names of radii. So radii, radius OB, segment OB. Segment OB is the radius. Then segment OC. Segment OC is the radius. Then segment OF. Segment OF is the radius, and segment OA. Segment OA is the radius. Okay, so these four are the radius in the given figure. Then chords, name of the chords. So all of you know that the segment joining any 2 points on the circle is called chord. So therefore segment EC is the chord. Then segment AD is the chord. Then segment AB is also chord. Segment AB is chord. Then segment CF is the chord. Okay, so CF is the chord. Then diameters, all of you know that the chord passing through the center of the circle is called a diameter. So this chord CF is passing through the center, so therefore chord CF is diameter of the circle, given circle. So therefore segment CF is the diameter. Okay, then segment AB is diameter. The segment AB is chord which passes through the center of the circle. So therefore segment AB is a chord. अजून कोणते डायमीटर आहेत का बघा? नाही. सो दोनच डायमीटर्स आहेत. सो दिस इज अबाउट रेडियस, रेडाय, कॉर्ड्स अँड डायमीटर्स, अँड ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. हां, हे सगळं आपण बघितलं आहे 5th स्टँडर्डमध्ये, राईट. आता आपण पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटीज दिल्यात काही. ह्या ॲक्टिव्हिटीजचा यूज करून आपण हा जो पुढचा भाग आहे तो समजावून घेणार आहोत. जे इथे करणार आहोत तेच आपल्याला या ॲक्टिव्हिटीजमध्ये करायला सांगितलं. बघा, रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. हां, त्याच्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्स आणि डायमीटर मोजावे लागतील दिलेल्या ऑब्जेक्ट्सचे. ओके, बघा काय म्हटलं आहे. मेजर द सर्कम्फरन्स अँड डायमीटर ऑफ द ऑब्जेक्ट्स गिवन बिलो अँड एंटर द रेशो ऑफ द सर्कम्फरन्स टू इट्स डायमीटर इन द टेबल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ऑब्जेक्ट इज बँगल, आणि बँगलचा सर्कम्फरन्स दिला आहे बघा मेजर करून 19 सेंटीमीटर आहे. डायमीटर 6 सेंटीमीटर. रेशो काढला आहे C/D. C मीन्स सर्कम्फरन्स, D मीन्स डायमीटर. 19/6चा रेशो 3.16 आला आहे. 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत इथे आपण कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. ओके, सो आपण सर्क्युलर डिश आणि लीड ऑफ ए जार यांचे डायमीटर्स काढूया आणि सर्कम्फरन्स मोजूया. ओके, बघा. सो आपल्या घरामध्ये या टाईपची वाटी असते, आपल्याला माहिती आहे. मी ती डिशच्या ऐवजी ही वाटी घेतलं आहे, बाउल घेतलं आहे, आणि आपण आता हे याचा सर्कम्फरन्स मोजूया. बघा, हा सर्कम्फरन्स असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो युजिंग थ्रेड आय मेजर द सर्कम्फरन्स. ओके, सो कुठपर्यंत येते बघा. इथपर्यंत आहे. आपण इथपर्यंतची लेंथ घेऊया आणि युजिंग स्केल आपण मेजर करूया. बघूया किती येते. 24 पॉइंट समथिंग येत आहे. सो 24.3 लिहूया आपण. सर्कम्फरन्स ऑफ डिश 24.3. देन डायमीटर बघूया. डायमीटर आपण डायरेक्टली मोजू शकतो युजिंग स्केल. सो तो किती येत आहे बघा, 7.2. 7.2 इज द diameter. So therefore 24.3 divided by 7.2, याचा
याचा आन्सर 3.37 असं कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट केलं आहे आपण, ते एवढं येतं आहे 3.37. आता आपण लीड ऑफ ए जार घेऊया, भांड्याचं बरणीचं झाकण. बघा त्याचा आपण डायमीटर किती सर्कम्फरन्स किती येतो मोजूया, बघूया. ओके, इथपर्यंत येतोय. ओके, 20.7 इज द सर्कम्फरन्स लीड ऑफ ए जार. आणि त्याचा डायमीटर बघूया आपण डायरेक्टली. मग 6.5 पर्यंत 6.5. सो रेशो काढायचा आहे आपल्याला 20.7 डिवायडेड बाय 6.5. हे सुद्धा कॅल्क्युलेटरवरती बघितलं आहे कॅल्क्युलेशन. सो ते येतं आहे 3.18. सो युजिंग दिस कॅल्क्युलेशन आपल्याला काय लक्षात येतं बघा, एक्झामिन द रेशो ऑफ द सर्कम्फरन्स टू द डायमीटर, व्हॉट डू वी सी. बघा जर आपण रेशो बघितलं तर सगळे रेशो 3.something येतात. 3.16 आणि 3.18 जवळजवळ आलेत. हा 3.37 त्याच्याजवळ थोडासा. सो युजिंग दिस आपण काहीतरी कन्क्लुजन काढू शकतो. तर ते कन्क्लुजन काय आहे ते आपण जरा बघूया. आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, आपण वाचून समजून घेऊया. बघा, द रेशो ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज लिटल ओव्हर 3 अँड रिमेन्स कॉन्स्टंट. बघितला आपण रेशो जो काढला तो काय येतो 3च्या वरती थोडासा येतो आणि तो काय असतो कॉन्स्टंट असतो. दिस कॉन्स्टंट म्हणजे काय तर सगळीकडे तो सारखाच येतो ना, 3.something म्हणून त्याला कॉन्स्टंट म्हटलं आहे. दिस कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर पाय. हे बघा हे लेटर जे आहे ना याला पाय असं म्हणतात, PI पाय. ग्रेट मॅथमॅटिशियन हॅव प्रूव्ड थ्रू हार्ड वर्क दॅट दिस नंबर इज नॉट अ रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर नाही आहे असं सिद्ध केलं आहे मॅथमॅटिशियन्सनी. इन प्रॅक्टिस द व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन टू बी 22/7. 22/7 अशी आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असते. त्याचाच डेसिमल फॉर्ममध्ये 3.14 अशी घ्यायची असते. इफ द व्हॅल्यू ऑफ पाय हॅज नॉट बीन गिवन इन अ प्रॉब्लेम इट इज टेकन टू बी 22/7. प्रॉब्लेममध्ये आपण 22/7 घ्यायचे जर दिलेली नसेल तर. सो दिस इज अबाउट रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू द डायमीटर ऑफ अ सर्कल. आता युजिंग दिस बघा, रेडियसला आपण जर R म्हटलं, सर्कलच्या रेडियसला R म्हटलं, डायमीटरला D जर म्हटलं, देन सर्कम्फरन्सला C म्हटलं. बघा रेडियस इज R, डायमीटर इज D अँड सर्कम्फरन्स इज C. देन द रेशो C/D दॅट इज सर्कम्फरन्स टू द डायमीटर इज इक्वल टू पाय. हे आपण बघितलं ना, हा रेशो म्हणजे पाय येतो. सो व्हॉट वी गेट, C इज इक्वल टू πD. सो C इज व्हॉट, C इज सर्कम्फरन्स. सो सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला मिळाला. हा D आहे तो इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल ना. सो सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय मिळाला बघा आपल्याला, C इज इक्वल टू πD. आता D म्हणजे काय डायमीटर, अँड डायमीटर म्हणजे काय बघा डबल ऑफ द रेडियस. सो 2R, D इज इक्वल टू 2R. सो फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, C इज इक्वल टू पाय इंटू Dच्या ऐवजी 2R. सो फायनली व्हॉट वी गेट, C इज इक्वल टू 2πR. सो दिस इज द फॉर्म्युला. So for circumference there are two formulae. First one is C is equal to πD using diameter and C is equal to 2πR using radius. So we get two formulae for circumference of circle. Okay. So ह्याच गोष्टी आपण लिहून काढल्यात. तुम्हाला नंतर फोटो काढून हे पाठवणार आहेच मी बघा. पाय. So pi is what? The ratio of circumference of any circle to its diameter is a little over 3 and remains constant, that is pi. This constant is represented by the Greek letter pi. ह्याला pi असं म्हणायचं. Pi is not a rational number and the value of pi is taken to be 22/7 or 3.40. Okay. Further, here we get two formulas for circumference of circle. First formula, circumference C is equal to πD where D is diameter. And second formula circumference C is equal to 2πR where R is equal to radius. Okay. So using this we have to solve our questions, our problems. Practice set 42. Thank you.